नमस्कार. मोहोळ नगराध्यक्षपदासाठी आरक्षण पडल्यानंतर पहिल्यांदाच मोहोळ नगरपालिकेसाठी तुमचे उमेदवार म्हणून सुशीलभैया क्षीरसागर यांचे मिसेस जे आहेत त्यांचं नाव पहिल्यांदा पूर्णपणे मोहोळ शहरासाठी चर्चेत आलेलं आहे. मोहोळ शहराच्या जे रखडलेला विकास आहे त्यासाठी कोणत्या भारतीय जनता पार्टीच्यानं कोणत्या ह्याच्यातून तुम्ही प्रयत्न करणार आणि कशा पद्धतीने प्रयत्न करणार? भारतीय जनता पार्टी मोहोळ शहरच्या वतीनं आमचे नेते, देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोहोळ शहरामध्ये स्वबळावर 21च्या 21 जागा, 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा उमेदवारीच्या काल मुलाखती घेतल्या. त्यात अत्यंत उत्साहात जवळजवळ 80 नगरसेवक आणि 12 नगराध्यक्षासाठी उमेदवाऱ्या झाल्या, इच्छुक लोक झाली. त्याच्यात मग सर्व स्तरामधून सर्व जाती धर्म लोकांनी आपल्याकडे मागणी केली आहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा एकच अजेंडा होता की देशाचा विकास झाला पाहिजे, गरिबांना सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टीतून काम करत भारतीय जनता पुढे आली. त्याच विचारानं प्रेरित होऊन मी 2007 पासून या भारतीय जनता पार्टीच्या कार्यात जॉईन झालो. 2016ला मला शहराध्यक्षपद मिळालं. त्याचसोबत नगरसेवक म्हणून मी प्रभाग क्रमांक 16 म्हणून निवडून आलो. गेल्या 10 वर्षामध्ये प्रभागामध्ये जवळजवळ आम्ही 20 ते 21 कोटीचा निधी खर्च करून बऱ्याचशा समस्या होत्या त्या मार्गी लावल्यात. आता येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये काही समस्या आहेत. बऱ्याचशा समस्या आम्ही राहिला पाण्याचा प्रश्न असेल तर त्यासोबत ड्रेनेजचा प्रश्न आमच्या महायुतीच्या काळामध्ये माननीय त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या शहरासाठी जवळजवळ 300 कोटीची योजना, त्यामध्ये पाणी पुरवठा आणि ड्रेनेज योजना मंजूर केली. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या काळात या ड्रेनेजच्या लाईनमुळं, पाण्याच्या लाईनमुळं जी दुरवस्था रस्त्यात झाली आहे त्याच्याकरिता आम्ही एक भरीव निधीची मागणी सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा या नगर परिषद स्थापन झाल्यानंतर एक भरीव निधीची मागणी करून एक सुसज्ज आणि असं देखावापूर्ण असं शहर निर्माण करायचं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. त्यानुसार आम्ही काम करतोय. याकरिता नुकताच प्रवेश झालेले माजी आमदार माननीय राजनजी पाटील साहेब, त्याचसोबत माजी आमदार यशवंतजी माने, त्याचसोबत अनेक लोकांचे प्रवेश झाले. त्या प्रवेशानं त्यांचे कार्यकर्ते, आमचे कार्यकर्ते मिळून एक प्रचंड अशी ताकद या मोहोळ शहरामध्ये निर्माण झाली आहे. आणि परवाच एका भाषणामध्ये माजी आमदार आणि आमचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी उद्गार काढले की अशी परिस्थिती आपली निर्माण झाली आहे, एवढे लोक आपल्याकडे इच्छुक आहेत, सर्वांचा ओघ आपल्याकडे आहे, सर्व विकासाच्या मुद्द्यावर आपल्यासोबत आलेत. येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष तर भारतीय जनता पार्टीचा 100% निवडून येणारच आहेत. त्यासोबत 20च्या 20 जागा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जिंकू येऊ असा आम्हाला विश्वास आहे. मुंबई सोलापूर महामार्गावरील सर्वात मोठे शहर म्हणून मोहोळ शहराचा उल्लेख केला जातो. नगराध्यक्षपदासाठी तुमचे घरची इच्छुक आहेत तर काय विजन असेल? मोहोळ शहरासाठी पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न आहे, त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत, रस्ते, ड्रेनेज, तुम्हाला सांगतो, त्याबरोबर अनेक अंतर्गत ज्या गरजा आहेत लोकांना ज्या पुरवल्या जातील त्यासाठी काय तुमचं विजन असेल? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी सदस्य आणि सक्रिय सदस्य असलेल्या माझ्या पत्नी सौ शीतल क्षीरसागर यांनी काल मुलाखत दिली आणि त्या भारतीय जनता पार्टीकडनं नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. खऱ्या अर्थाने विचार केला तर मी काम करत असताना 10 वर्ष माझ्यासोबत माझी अर्धांगिनी, माझी पत्नी म्हणून माझ्यासोबत त्यांनी नेहमी माझ्या प्रभागामध्ये काम केलं आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून बी एक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्याचसोबत महिला बचत गट,
महिला दिनांचे कार्यक्रम, अनेक असे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली 10 वर्ष त्या माझ्यासोबत आहेत. त्यामुळेच कार्यकर्ते जेव्हा मोहोळ नगर परिषद नगराध्यक्ष पदाकरिता SC महिलेचं आरक्षण पडलं त्यावेळेस कार्यकर्त्यातून उत्साह निर्माण झाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याने येऊन मला आग्रह धरला, भैया तुमच्या पत्नी सौ शीतल यांना आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी मागण्याकरता तयार करा. या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही काल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या पत्नीनं मुलाखत दिली आहे. मी या धोरणाचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. प्रथम देश, प्रथम नंतर पक्ष आणि नंतर मी. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये माझ्या पत्नीला किंवा आणि कुणाला दुसऱ्याला उमेदवारी मिळेल याची मला माहिती नाही, पण प्रदेश कार्यालयातून त्याच्यातून प्रदेशाध्यक्ष, आमचे पालकमंत्री, निवडणूक प्रमुख, जिल्हाध्यक्ष ते निर्णय घेतील. त्यांनी जर आम्हाला संधी दिली लढवण्यासाठी तर 100% आम्ही लढून इथं भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. मोहोळ नगर परिषदेसाठी निरीक्षक म्हणून जयकुमार गोरे आणि रामभाऊ सातपुते यांची निवड झालेली आहे. त्याची कालच मोहोळ शहरात मोठी बैठक झालेली आहे. या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही इच्छुक असल्याचा अर्ज तर तुम्ही केला असेलच, पण त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये जे नगरसेवक येतात ते गटातटाचं राजकारण आज मोहोळ शहरामध्ये आणि संपूर्ण तालुक्यामध्ये पाहायला मिळतंय. तर ह्याला थोपवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात? सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही गट तट किंवा हेवे दावे असले आमच्यापाशी काही नसतात. आता जुना भाजप नवीन भाजप म्हणून प्रोपोगंडा विरोधक तयार करत आहेत, एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तुम्हाला या आज तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सच्चा आहे आणि आता नवीन प्रवेश झालेले सर्वजण कार्यकर्ते नेते त्यांनी या भारतीय जनता पार्टीचा विचार पूर्णतः मनापासून स्वीकारून या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्यामुळं आम्हाला ते आमच्या भावासारखे, आमच्या सख्या सोयऱ्यासारखे असल्याने आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये कसलाही तटाविटाचा वाद नाही, त्याच्यामुळे मिटवण्याचा विषयच येत नाही. एक उच्च शिक्षित महिला म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून तुमच्या अर्धांगिनी असलेल्या त्यांना भाजप पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे असेही काय ऐकिवात आहे, याबाबत काय सांगताल? आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच मी ही ऐकलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाकरिता 12 SC महिलांनी मुलाखती दिल्या. त्या मुलाखतीमध्ये मी या प्रभारी नात्यानं तुम्हाला सांगतो की यामध्ये मुलाखती झाल्यानंतर इलेक्टिव्ह मेरिट आणि एक भारतीय जनता पार्टीचा सर्वे असतो. त्या सर्वेमध्ये कोण निवडून येऊ शकतं त्यानुसार 1, 2, 3 असं शॉर्टलिस्टेड नावं केली जातात. ती नावं प्रभारी असलेले जयकुमार गोरे साहेब, आपले रामभाऊ सातपुते साहेब त्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सर्वांच्या बैठकीत नाव फायनल केलं जातं. त्याचसोबत स्थानिक लेवलला माजी आमदार राजनजी पाटील आहेत, माजी आमदार यशवंतजी माने साहेब आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत, उपाध्यक्ष आहेत. या सर्वांचेही त्यात म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि ते सर्व म्हणणं एका ठिकाणी पुटअप करून ते प्रदेशाला पाठवलं जातं आणि त्याच्यावर प्रदेशावरून निर्णय होतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसामध्ये प्रदेशावरनं ते नाव डिक्लेअर होईल. मला मिळावं किंवा याला मिळावं अशी आमच्यात अजिबात स्पर्धा नाही. कुणालाही मिळालं तरी आम्ही तन मन धनाने पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष करणार आहोत. याचबरोबर शेवटचा एक प्रश्न, या संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरात सुद्धा खासदार धनंजय माडिक यांची मोठी ताकद आहे. ते पण भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. अजूनही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी त्यांना सोबत घेऊन नगर परिषदे निवडणूक तुम्ही लढवणार का? आणि त्यांचे काही इच्छुक, काही नगरसेवक पदासाठी इच्छुक जे काही उमेदवार आहेत त्यांना सोबत घेणार का? भारतीय जनता पार्टीकडून त्याचा कसा प्रतिसाद आहे त्यांना? प्रथम तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडून जिल्हा लेवलला माडिक साहेबाचे किंवा दुसरे कोणाचे असे आमच्याकडे कार्यकर्ते म्हणून नसतात. आमच्याकडे फक्त कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो आणि आज त्यांनी माडिक साहेब आमचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी आमच्या सोबत आहेत.
आणि त्यांना सध्याच्याला कोल्हापूरची जबाबदारी दिली आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही इथंही त्यांनी प्रचाराला यावं म्हणून त्यांना आम्ही मागणीही करणार आहोत. त्यांचा मोहोळ तालुक्यात मोठा गट पण भीमा परिवार म्हणून अस्तित्वात आहे. आज त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी आगामी ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचं कितपत योगदान राहील किंवा त्यांचे काही नगरसेवक आहेत ते तुम्ही सामावून घेताल का? कारण थोडं गटातटाचं राजकारण वाटतंय याच्यामध्ये. गटातटाचं राजकारण बिलकुल नाही. मी तुम्हाला आधीच सांगतोय की आमच्यात त्यांचे नगरसेवक नसतात. आमच्यात फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच असतो आणि जो निवडून येऊ शकतो, जो या जनतेमध्ये मिसळून आहे, ज्यांचं त्याचं काम आहे त्याच्या मेरिटवर त्याला तिकीट दिलं जाईल आणि 100% सर्वजण जे आपल्या तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सर्वजण मिळून या सर्व आमच्या शहरातील नगरसेवक निवडून आणण्यासाठी, नगराशी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील अशी 100% मला आशा आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचं बऱ्याच वर्षापासून कार्यकर्त्याला आहे, कामं केलेली आहेत, खूप कामं आम्ही स्वतः पाहिलेली आहेत तुमची. तुम्हाला असं वाटतंय का की एकनिष्ठतेचं फळ तुम्हाला मिळेल म्हणून मिळेल का? निष्ठेच्या फळाकरता आम्ही काम करणारे कार्यकर्ते नाही. आम्ही देशाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन काम करणारे कार्यकर्ते आहोत. तिकीट मिळालं, नाही मिळालं, न्याय मिळाला, अन्याय झाला असं बिलकुल आमच्या मनात काही नाही. मोहोळ शहरातील नागरिकांना नगराध्यक्षासाठी शेवटचे आव्हान म्हणून काय करताल तुम्ही? आव्हान काय असेल की नगराध्यक्षासाठी? भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे, राज्यात आहे, त्यासोबत मित्रपक्ष आहेत. म्हणून मी या निमित्तानं आपल्या सर्व मोहोळ शहरवासियांना एक आव्हान करतो की डबल इंजिन सरकार आहे वर खाली, त्याचसोबत आपलं तिसरं इंजिन म्हणून मोहोळ नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपण निवडून दिलात तर 100% येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावू. आणि मला विश्वास आहे की या मोहोळ शहराचा सुज्ञ नागरिक आमच्या सोबत आहे आणि राहील आणि आम्ही खऱ्या अर्थानं इथं नगराध्यक्ष आणि नगरसेवक मध्ये सर्व जागा निवडून येऊन अशी मी विश्वास तुम्हाला या निमित्तानं व्यक्त करतो. याचबरोबर नगराध्यक्षपदी जरी तुमच्या अर्धांगिनी इच्छुक असल्या तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक किंवा जेमतेम काही नगरसेवक निवडून आणण्यासाठी कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करणार आहात मोहोळ शहरासाठी? मोहोळ शहरामध्ये प्रत्येक ज्याला उमेदवारी मिळेल नगराध्यक्षापासून नगरसेवकापर्यंत त्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही आजपर्यंत केलेलं काम त्यांच्यापाशी पोच करून याच्या आधीच आमच्या सर्वांचे जवळजवळ या शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी 2-2, 3-3 राऊंड प्रत्येकाचे झाले आहेत आणि प्रत्येकांना आमचे विजन आम्ही सांगितलं आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात सर्वजण आमचे त्या विकासाच्या धोरणावर निवडून येतील याचा मला विश्वास आहे.